ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण ऐकणार आहोत की शिवलीलामृत या ग्रंथातील 11व्या अध्यायाची संपूर्ण मराठीत कथा जाणून घेणार आहोत. श्रावण महिना म्हटलं की शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण येतं, पण कोणाकोणाला पूर्ण ग्रंथाचं पारायण करायला जमत नाही. 11व्या अध्यायाचे पारायण केलं जातं. श्रावण महिन्यातील सोमवाराचे व्रत उपवास महिला पुरुष असं कोणीही, कुमारिका असं कोणीही करू शकतं. तर आपण आज 11व्या अध्यायाची कथा ऐकणार आहोत. हे मी आज शिवमोठ तीळ होती आणि मी 11 सत्यनारायणाचं कथा वाचन सुरू केलेलं आहे 11 दिवसासाठी. त्यासाठीही मी पूजा मांडणी केलेली आहे आणि देवघरात नीट शिवपिंडाची पूजा करता येत नाही म्हणून खाली मांडलेले आहे. तीळ टाकून ओम नमः शिवाय असा 108 वेळा मी नामस्मरण देखील केलेलं आहे. आणि आता आपण सुरू करणार आहोत की 11व्या अध्यायाची कथा. तरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 11व्या अध्यायाची कथा सविस्तर मराठीत जाणून घेऊया. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर रुद्राक्ष धारण करणे, अंगाला भस्म लावणे आणि भगवान शिवाचे नामस्मरण करणे याचे महत्त्व या अध्यायात सांगितलेलं आहे. भस्म हे केवळ बाह्य अलंकार नसून शिवभक्तीची आणि वैराग्याची प्रतीके म्हणून त्यांचा गौरव केला जातो. आपण शंभू महादेवाला, शिवलिंगाला भस्म म्हणजे बघा, हा इथं भस्म ठेवलेला आहे मी. आमच्याकडे याला इबित असं म्हणतात. तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या कथेमध्ये सर्वप्रथम ऐकूयात राजा भद्रसेन आणि त्याचे 2 पुत्राची कथा काय आहे ते. तर एका काश्मीर देशात, म्हणजे पहिलं देश मानाचे काश्मीर भागात, भद्रसेन नावाचा राजा होता. तो न्यायप्रिय, विवेकी आणि प्रजेची काळजी घेणारा, सेवा करणारा होता. त्याचा प्रधानही विद्वान, बुद्धिवान आणि सद्गुणी होता. दोघांनी केलेल्या या पुण्यकर्मामुळे त्यांना पुत्रप्राप्ती झाली. राजाचा पुत्र सुधर्म होता आणि प्रधानाच्या पुत्राचे नाव तारक. अशी ती 2 मुले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही बालक जन्मापासूनच भगवान शिवाचे परमभक्त बनले होते, परमभक्त होते. त्यांना राजेशाही, वस्त्रे, दागदागिने, पैसा, धनसंपत्ती आणि सुखसोयी याचे अजिबात आकर्षण नव्हते. उलट ते रुद्राक्ष धारण करत असत, अंगाला भस्म लावत असत आणि एकांतात शिवाचे नामस्मरण करत असत. राजा आणि प्रधानाला हे पाहून खूप आश्चर्य वाटत असे. ते म्हणायचे, आपल्याकडं एवढं धन, धान्य, संपत्ती, पैसा आहे, पण या मुलांना कशाचंच त्याचं आकर्षण नाहीये. इतक्या लहान वयात या मुलांना संसारातील सुखाचा मोह का नाही, असा त्यांना प्रश्न पडायचा. आता पुढे पाहू. पराशर ऋषीचे आगमन झाले. त्याचवेळी राजा भद्रसेन याचे कुळगुरू पराशर ऋषी तेथे आले. राजाने त्यांना दोन्ही मुलाची गोष्ट सांगितली, म्हणजे त्यांचे स्वभाव आणि ते आता कसे वागत आहेत हे सांगितलं. त्यांच्या या विलक्षण शिवभक्तीचे कारण विचारले. तेव्हा पराशर ऋषींनी सांगितले की या मुलांच्या पूर्वजन्मामागे एक अद्भुत शिवभक्तीची कथा आहे. पराशर ऋषींनी महानंदीची कथा सांगायला सुरुवात केली. आता पाहूयात महानंदीची अद्भुत शिवभक्ती कथा. काश्मीरमधील नंदीग्राम येथे महानंदा नावाची एक स्त्री राहत होती. ती अत्यंत
सुंदर, संपन्न आणि कलावंती होती. तिच्याकडे धन, दौलत, वैभव आणि सुखसोयीची कमतरता नव्हती. पण या सर्व ऐश्वर्यापेक्षा तिच्या हृदयात, तिच्या मनात भगवान शिवाविषयी तिच्या मनात भगवान शिवांविषयी अपार भक्ती होती. ती सोमवारचे व्रत करत असे, प्रदोष व्रत आणि शिवरात्रीचे व्रत ती श्रद्धेने मनोभावे करत असे. शिवाची पूजा, अभिषेक आणि दानधर्म ती मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने करत असे. श्रावण महिन्यात ती मोठ्या प्रमाणात शिवपूजा करीत असे. म्हणजे श्रावण महिन्यात शिवलीला अमृतचे पारायण करत असे, शिवपूजा करत असे, नामस्मरण करत असे. त्या महानंदेच्या घरी एक कोंबडा आणि एक माकडही होते. महानंदेने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते आणि त्यांनाही शिवभक्तीच्या वातावरणात ठेवले होते. आपल्या नृत्यगृहात तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. ती स्वतः शिवलीलामृताचे श्रवण करीत असत, ऐकत असत, वाचत असत, शिवासमोर नृत्य गायन करीत असत. भगवान शिवांनी घेतलेली महानंदेची परीक्षा. आता पाहूया भगवान शिवांनी महानंदेची परीक्षा कशी घेतली ते. महानंदेची भक्ती किती खरी आहे हे पाहण्यासाठी देवांनी म्हणजे भगवान शिवांनी सौदागराचे रूप धारण केले आणि भगवान शिव महानंदेच्या घरी गेले. महानंदेने त्यांच्या हातातील एक अद्भुत मौल्यवान कंकण पाहिले. त्या कंकणाच्या सौंदर्याने ती प्रभावित झाली. सौदागराने ते कंकण तिला दिले. महानंदेने त्या बदल्यात 3 दिवस त्यांची सेवा करण्याचा शब्द दिला. परंतु त्या सौदागराकडे एक अत्यंत तेजस्वी दिव्य शिवलिंग होते. ते शिवलिंग पाहताच महानंदा शिवभक्तिभावाने भारावून गेली. सौदागराने तिला त्या शिवलिंगाची विशेष काळजी घेण्यास सांगितले. महानंदेने मनोमन वचन दिले की या शिवलिंगाला काही झाले तर ती स्वतः अग्निप्रवेश करील. पहा, म्हणजे ती एवढे प्रेम करत होती त्या शिवलिंगावर की अक्षरशः तिने सौदागरला म्हणजेच शिवांना शब्द दिला की जर ह्या शिवलिंग माझ्याकडून त्याचं काही झालं, म्हणजे पडलं फुटलं, माझ्याकडून सेवा नाही झाली तर मी स्वतः अग्निप्रवेश करील. आणि अचानक नृत्यगृहाला आग लागली. काही वेळाने नृत्यशाळेला अचानक आग लागली. त्या आगीत दिव्य शिवलिंग जळून गेले. महानंदेला हे समजतात ते दुःखाने व्याकुळ झाली. मी तर शब्द दिला होता की शिवलिंगाला काहीही होऊ देणार नाही. सौदागरानेही सांगितले की त्यांचे शिवलिंग नष्ट झाले असल्यामुळे तो स्वतः अग्निप्रवेश करणार आहे. महानंदेनेही आपले वचन पाळण्याचा निर्धार केला. तिने आपली सर्व संपत्ती दान केली आणि तिने जो शब्द होता ती पाळणार होती. अंगाला भस्म लावले, रुद्राक्ष धारण केले आणि हर हर महादेव म्हणत महानंदा अग्नीत प्रवेश करण्यास सज्ज झाली. पहा काय होतं पुढे ते. महानंदेची निस्सीम भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले, तिथे प्रकट झाले. अग्नीत उडीत घेण्याच्या क्षणी त्याच क्षणी भगवान शिव साक्षात तिच्यासमोर प्रकट झाले. महानंदेची परीक्षा पूर्ण झाली होती कारण ती त्या परीक्षेत पास झाली होती. तिने दिलेला शब्द पाळला होता. भगवान शिवांनी तिला वर मागण्यास सांगितले. भगवान शिव म्हणाले, तू खूप मनापासून भक्ती केली आहे, तू खूप श्रद्धेने भक्ती करत आहे आणि तू तुझं वचन पाळलेलं आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, मीच तो शिव आहे. भगवान शिवांनी तिला वर मागण्यास सांगितले. तर महानंदेने स्वतःसाठी धन, वैभव किंवा सुख यापैकी काहीच मागितलं नाही. तिने मागितले, माझ्यासोबत या नगरात माझ्या आत्पेष्टांचा उद्धार करा. हीच तिच्या भक्तीची खरी महानता होती. तिने स्वतःसाठी काही मागितले. नगरात म्हणजे राज्यात राहत होती त्या लोकांसाठी
तिने सर्व काही मागितलं होतं. शिवांनी तिची इच्छा पूर्ण केली आणि महानंदेला शिवपद प्राप्त झाले. कोंबडा आणि माकडाचा पूर्वजन्म पहा. यानंतर पराशर ऋषींनी भद्रसेनाला सांगितले की महानंदेच्या सहवासात शिवभक्ती करणारा कोंबडा आणि माकड यांनाही त्या शिवभक्तीचे पुण्य मिळाले. पहा, आपण तर माणूस आहे, आपण पण भक्ती केली तर का आपल्याला पण पुण्य भेटणार नाही? त्यामुळे नक्कीच तुम्हीही आपणही पुण्य करू शकतो, सेवा करू शकतो. त्याच पूर्व पुण्यामुळे पुढील जन्मात तेच सुधर्म आणि तारक म्हणून जन्माला आले. बघा, म्हणूनच त्यांना लहानपणापासून रुद्राक्ष, भस्म आणि शिवभक्तीची ओढ होती. बघा, आपण म्हणतो ना, मी आत्ता या जन्मी एवढं पुण्य करत आहे तरी मला माझ्या वाट्याला दुःख, पूर्वजन्मीचंही पाप असतं. म्हणूनच आपल्याला कधी कधी आपण या जन्मी चांगलं कर्म करत असलो तरी आपल्याला वाईट म्हणजे आपल्या आयुष्यात दुःख येत असतात, कारण त्यासाठी पहिलेही कर्म जबाबदार असतात. पहा, सुधर्मावर आलेले मृत्यूचे संकट. बघा, हे ऐकल्यानंतर भद्रसेनाला आनंद झाला, पण त्याला आपल्या मुलाचे भविष्य जाणून घ्यायचे होते. त्याने पराशर ऋषींना सुधर्माचे आयुष्य विचारले. पराशर ऋषींनी सत्य सांगण्यास सुरुवात केली. पराशर ऋषी म्हणाले, सुधर्माचे 12 वर्षाचे आयुष्य पूर्ण झाले आहे आणि आजपासून 7व्या दिवशी त्याचा मृत्यू होईल. हे ऐकताच राजा दुःखाने व्याकुळ झाला. त्याला खूप दुःख झालं. पूर्ण राजवाड्यात शोककळा पसरली. पण पराशर ऋषींनी त्याला धीर दिला आणि रुद्राध्यायाच्या सामर्थ्याचा मार्ग सांगितला. पहा, आता रुद्राध्यायामुळे हा मृत्यू कसा टळला. पराशर ऋषींनी सांगितले की भगवान शिवाचा रुद्राध्याय अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली आहे. राजाने मोठ्या श्रद्धेने रुद्रानुष्ठान करण्याचा संकल्प केला. अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलवण्यात आले. शिवलिंगावर अभिषेक सुरू केला. रुद्रघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. 7वा दिवस उजाडला. मृत्यूची वेळ जवळ आली. धर्म अचानक बेशुद्ध होऊन पडला. राजा आणि सर्व लोक घाबरले. राजवाड्यात शोककळा पसरली. सर्वजण घाबरून गेले. पण ब्राह्मणांनी रुद्राभिषेक आणि रुद्रजप सुरूच ठेवला. थोड्याच वेळाने रुद्रोदकाचा स्पर्श होताच सुधर्म शुद्धीवर आला. सुधर्माने काय पाहिले होते ते पहा. शुद्धीवर आल्यानंतर सुधर्माने सांगितले की त्याला एक भयंकर काळ पुरुष घेऊन जात होता. तेवढ्यात 4 दिव्य पुरुष तेथे आले. ते तेजस्वी होते. त्यांच्या अंगावर भस्म होते आणि त्यांनी शस्त्रे धारण केली होती. त्यांनी सुधर्माला काळपुरुषाच्या तावडीतून सोडवले. ते भगवान शिवाचे गण होते. अक्षरशः शिवभक्तीच्या या रुद्राध्यायाच्या भक्तीने मृत्यू देखील पळून गेला म्हणल्यासारखे आहे. मृत्यूतून सुधर्म वाचले, पुन्हा जिवंत झाले. अशा प्रकारे शिवभक्ती आणि रुद्रानुष्ठानाच्या सुधर्माचे मृत्यूचे संकट टळले. अशा प्रकारे अध्याय 11 मधून आपल्याला असा संदेश मिळतो की खरी भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. पहा, जसं ज्ञान आपल्याला कधीही उपयोगी येतं आणि कधीही व्यर्थ जात नाही, त्याचप्रमाणे भक्ती देखील कधीही व्यर्थ जात नाही. निस्वार्थ मनाने भक्ती करा. महानंदीची परीक्षा अत्यंत कठीण होती, पण तिने शेवटपर्यंत आपली श्रद्धा सोडली नाही. भक्तीमध्ये मन शुद्ध ठेवा. देवाला केवळ बाह्य दिखावा नको आहे. निष्ठा, श्रद्धा आणि निर्मळ मन भाव महत्त्वाचा आहे. आणि दुसरं म्हणजे विश्वास ठेवा. भक्ती केली की लगेच फळ प्राप्ती होत नाही. सत्संगाचे महत्त्व. महानंदीच्या सहवासामुळे कोंबडा आणि माकड यांनाही शिवभक्तीचे पुण्य लाभले. त्यामुळे सत्संग आणि भक्ताचा सहवास जीवन बदलू शकतो, हे लक्षात घ्या.
कारण आपण जसे आपल्याला चांगले मित्र आपले आयुष्यात चांगले विचार चांगलं जीवन जगण्यासाठी उपयोगी पडतात, तसं चांगले संत संघाची जोडी धरा, त्यांच्या सहवासात राहा. आपोआपच आपल्यातही चांगले बदल होतात. रुद्राक्ष आणि भस्माचे महत्त्व पहा. अध्यायात रुद्राक्ष धारण, भस्म आणि शिवस्मरण याचा खूप छान महिमा सांगितला आहे. पहा, रुद्राक्ष, संकटात श्रद्धा सोडू नका. पहा, मी या अगोदरच सांगितलं, सुधर्माच्या मृत्यूचे संकट आले तरी भद्रसेनाने आशा सोडली नाही. म्हणजे तो अक्षरशः मृत्यू पडला, त्यांनी आशा सोडली नाही. ते शिवभक्ती करत राहिले. आणि शेवटचं म्हणजे हे लक्षात ठेवा, देव कधीही भक्ताची परीक्षा घेतो, पण त्याला कधीच संकटात एकटं सोडत नाही. त्यामुळे तुम्हीही भक्ती करत असताना कितीही संकटे आले तरी विश्वास ढळू देऊ नका. महानंदेची देखील परीक्षा झाली, पण तिच्या निष्ठेमुळे श्रद्धेमुळे स्वतः भगवान शिव तिच्या समोर प्रकट झाले, हेही आपण पाहिलं. अशा प्रकारे आपल्याला शिवलीलामृताचा अध्याय 11 खूप छान शिकवण देतो. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, भक्ती ढळू देऊ नका कितीही संकटे आली तरी, आणि मनापासून नामस्मरण करत राहा. नामस्मरणाने तुमचं मन शांत प्रसन्न राहते, मनातील भीती कमी होते. तर अशा प्रकारे आपण हा शिवलीला अमृताचा 11वा अध्यायाची कथा ऐकली. हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भक्तिमय प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी. आपल्या चॅनलवरील व्हिडिओला खूप व्ह्यूज येतात, पण लोक सबस्क्राईब करत नाहीत. तर चांगल्या व्हिडिओसाठी नक्कीच सबस्क्राईब करत जा, कारण आपले काही फालतू व्हिडिओ नाही आहेत. भक्तिमय प्रेरणादायी असे व्हिडिओ आपण आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी उपयोगी असलेले व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हर हर महादेव, हर हर महादेव. चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा भगवान शिवांच्या चरणी अर्पण करते. हर हर महादेव, हर हर महादेव. धन्यवाद.